नमस्कार मंडळी, तुम्हाला ही बाजार सारखी करंजी बनवायची आहे तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठीच आहे। करंजी जी दिवाळीच्या फराळातली एक खास आणि आवडती गोष्ट आहे, ती खुसखुशीत आणि गोड सारणाने भरलेली असते। करंजी बनवण्याची ही एक साधी आणि सोपी पद्धत आहे। करंजी बनवण्यासाठी मुख्यत्वे दोन भाग असतात, एक सारण आणि दुसरं म्हणजे करंजीचे आवरण। चला तर मग सर्वप्रथम आपण सारण बनवण्याचं साहित्य बघून घेऊया। तर सारण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सुके किसलेले खोबरे अर्धा किलो, पिठी साखर 1 ते 2 कप चवीनुसार, वेलची पूड 1 लहान चमचा, जायफळ पूड 1 लहान चमचा, खसखस 1 मोठा चमचा, तीळ 100 ग्राम, बारीक चिरलेले सुका मेवा, काजू, बदाम, चारोळी आवडीनुसार। आता सारण बनवण्याचं साहित्य तुम्हाला समजलंच असेल, तर आता बघून घेऊया त्याची कृती। तर सर्वप्रथम आपण सुक खोबर किसून घेऊया। जर तुमच्याकडे वेळेची कमी असेल तर हे बाजारमध्ये पण सहज उपलब्ध आहे। खोबर हलक्या हाताने किसून घ्या। जमल तर खोब्याच्या वरील काळ आवरण पहिलेच काढून घ्या, जेणेकरून सारण पांढर दिसेल। आपल्याकडे वेळ कमी असल्याने आपण हे आवरण काढलं नाही। तर आता आपण पिठी साखर बनवून घेऊयात। सर्वप्रथम एका जाड बुडाच्या कढईत किसलेले सुके खोबरे घालून मंद आचेवर हलके गुलाबी रंग येईपर्यंत भाजा। खोबरे भाजून झाल्यानंतर ते एका परातीत काढून घ्या। त्याच कढईमध्ये खसखस हलकी भाजून घ्या। भाजलेली खसखस खोबऱ्याच्या मिश्रणात काढून ठेवा। तीळ ही तसेच हलके भाजून घ्या। आता भाजलेल्या सारणमध्ये पिठी साखर घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या। अशा प्रकारे आपले सारण तयार झाले आहे। आता बघूयात करंजीचे आवरण कसं बनवायचं। करंजीचं आवरण बनवायला लागणार साहित्य बघूयात। मैदा 1 वाटी, बारीक रवा पाव वाटी, तूप गरम मोहन 2 मोठे चमचे, मीठ चिमूटभर, दूध किंवा पाणी आवश्यकतेनुसार, कणिक भिजवण्यासाठी। पारी बनवण्यासाठी कणिक भिजवून घेऊयात। एका मोठ्या भांड्यात मैदा आणि रवा घ्या, त्यात चिमूटभर मीठ घाला। तूप कडकडीत गरम करून मोहन पिठात घाला। चमच्याने ते मिश्रण एकत्र करा। मिश्रण थोडे गार झाल्यावर हाताने चांगले चोळून घ्या, जेणेकरून तूप पिठाला व्यवस्थित लागेल। आता थोडे थोडे पाणी किंवा दूध घालून घट्ट पीठ मळून घ्या। पीठ खूप मऊ नसावे, पुरीच्या पिठापेक्षा किंचित घट्ट असावे। पीठ मळल्यावर ते ओल्या कापडाने झाकून किमान 30 मिनिटे ते 1 तास बाजूला ठेवा। पारीसाठी कणिक आणि सारण बनवून ठेवलं आहे। आता आपण बघूयात करंजी कशी बनवायची। आता आपण साठा बनवून घेऊयात। साठा बनविण्यासाठी आपण 2 चमचे तांदळाचे पीठ आणि 2 चमचे तूप एकजीव करून घ्या। साठा ह्यासाठी बनवायचा की जेणेकरून करंजीला पापुद्रे सुटतील आणि करंजी खुसखुशीत बनेल। मळलेले पीठ पुन्हा एकदा चांगले मळून घ्या, त्याचे छोटे छोटे गोळे करा। बनवलेले गोळे चपाती सारखे लाटून घ्या। एक गोळा लाटून झाला की त्यावर बनवलेल्या साठ्याचं मिश्रण लावा आणि दुसरा लाटलेला गोळा त्यावर ठेवा। असे 4 ते 5 लेयर बनवून घ्या। बनलेल्या लेयरची सुरळी बनवून घ्या आणि ती नंतर कापून त्याचे छोटे छोटे भाग करा। प्रत्येक गोळा घेऊन त्याची पातळ पुरी लाटा। पुरीच्या कडा पातळ असाव्यात।
आता बनवलेली छोटी पुरी साच्याच्या मध्यभागी ठेवा. पुरीच्या मध्यभागी 1 ते 1.5 चमचा सारण भरा. करंजी चिकटण्यासाठी लाटलेल्या पुरीच्या कडेला बोटाने थोडे पाणी किंवा दूध लावा. करंजी अर्ध्यावर दुमडून कडा चांगल्या दाबून बंद करा. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. करंजीला मोदकासारखी वळणे, चुणवट्या पाडून डिझाईन करा किंवा करंजी कापण्याच्या यंत्राचा, करंजी कटर चा वापर करा. तयार करंज्या एका ताटात कापडावर ठेवून झाकून ठेवा. कढईत तेल मंद ते मध्यम आचेवर गरम करा. तेल पुरेसे गरम झाल्यावर करंज्या तेलात सोडा. गॅसची आच मंदच ठेवा. करंज्या मंद आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत तळा. करंज्या जास्त खुसखुशीत होण्यासाठी त्या नेहमी मंद आचेवरच तळाव्या लागतात. तळलेल्या करंज्या टिश्यू पेपरवर काढून घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन रुचकर रेसिपी मध्ये. तोपर्यंत चांगले खा, निरोगी रहा. धन्यवाद.